आमच्यावर लक्ष ठेवा तुम्ही यावेळेस. काय 21 वयाचा पोरगा डीजेच्या याच्यात ऍक्सिडेंट मध्ये जातोय आणि आई बापानी काय व्हायचं? 21 वय आहे त्याचं, कर्तदार आत्ताशी तो वयात आलाय. काय ह्याच्यावर तुम्ही तरी कुणी काय बोलू शकतं सांगा ना. काहीच म्हणजे शब्दच नाहीत. अशा प्रकारचा गुन्हा आहे. आदित्य सुरेश काळे, 21 वय, आमचे उपसरपंच आहे, त्यांचा मुलगा आहे. ते सगळी पोरं प्रॅक्टिस करतात. भाऊ तुला खरं तर अश्रू अनावर होत आहे. तुम्ही सोबत आता वाजत होते आणि क्षणात वशाचं नव्हतं झालं. काय सांगायचं गाडीवाल्याची काय असं फरफटत घेऊन गेला खालून गाडी. सरपंच तुम्ही येतो बरं का, तुमच्या गावचा उपसरपंच त्यांचा मुलगा सगळ्यांचं झालं उपसरपंच म्हणून त्यांच्या मुलाचं एक होतं ते वाजवायची, त्यांनी आता सुपारी घेतलं ते म्हणून ते वाजवायला आले होते. तिथं काय घडलं माहित नाही, पण आता हे 5-6 मुलांना हे झालेलं आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा होता, 21 वय होतं त्याचं. एकुलता एक. हा, एकुलता एक. आणि ते रोज रोजंदारीने 11-11 वाजेपर्यंत दोघे नवरा बायको काम करतात. मुलांना शिक्षणासाठी त्यांनी एवढा खर्च केला. कोणाला जबाबदार धरा? सगळं हे जे ज्या कारणास्तव झालंय ना, तो डीजे वाला असेल किंवा जो काय कार्यक्रम असेल त्याची एवढी पार्श्वभूमी आम्हाला नाही माहिती. कसं काय झालं कोणालाच सोडू नका अजिबात. कसं काय झालं, ती घटना काय झाली ती माहित नाही आम्हाला. कळाल्यावर आम्ही लगेच इथं आलो. पण जे काय कारणास्तव त्याचं गेलंय ते 100% येणे काय असेल मग तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या. एखाद्या गरीबावर अन्याय होता कामा नाही. अतिशय सांगा. सोबतच वाजत होते ना तुम्ही? मी पुढं होतो, डीजे पाठीमागं होता. अतिशय अचानक म्हणजे डीजे पुढं आला. आम्ही आरडाओरडा केला पण काही कोणाला काही पळता आलं नाही. मग त्याला बाहेर कसं काढलं? तो आतमध्ये फरफटत आलं होतं ना? हा, तो पुढं फटफटत गेला. आम्ही पाठीमागं राहिलो ना, त्याला पुढं नेलं फटफटत. आमच्या पोरांनी बाहेर काढलं वाटतं. गोंधळात लवकर समज. तर या ठिकाणी देवराम लांडे यांच्या वाढ